मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर चढून ईव्हीएमच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. देशात लोकशाही जगवायची असेल तर भविष्यात ईव्हीएमवर होणाऱ्या निवडणुका बंद कराव्या अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार विकास ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या नेत्यांना ईव्हीएममध्ये गोंधळ असल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे ईव्हीएम बाबत पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील त्या दिशेने पाऊल उचलण्याची भूमिका आम्ही घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून घेऊन प्रचंड गदारोळ केला, आक्रोश व्यक्त केला. आता आपल्यासोबत पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे आहेत. सर, काय सांगाल ईव्हीएमच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा तुम्ही आक्रोश व्यक्त केलेला आहे? हो, आता महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्षांना वाटत आहे की ईव्हीएमचा दोष आहे आणि त्या विरोधात आज आंदोलन केलं. आता खरं काय आहे ते आपण यापुढे पाहू. सर, मग पश्चिममध्ये आणि उत्तरमध्ये हा म्हणजे ईव्हीएमचा गोंधळ का नाही आला असं लोकांचं, म्हणजे भाजपचे आमदार असं विचारतात. आता मी तेच सांगितलं ना तुम्हाला की आता सर्व पक्षाचे आमच्या महाविकास आघाडीचे आमदार बसले, त्यांना जो जो मुद्दा वाटला तो मुद्दा घेतला आहे. आता समोर येणाऱ्या दिवसांमध्ये त्याची शहनिशा करून खरं काय कारण आहे काढू आम्ही. ठाकरे सर, विशेष म्हणजे अपक्ष जे उमेदवार होते त्यांना 0 मत आलेले आहेत, म्हणजे घरच्या लोकांचे देखील मत मिळाले नाही. काही म्हणजे ईव्हीएम मध्ये खरंच गोंधळ असू शकतो का, काय वाटतं? निदान घरचे वर्तमानपत्रातल्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातम्या आहे. खरी परिस्थिती काय आहे ही अजून कोणाला माहिती नाही. ती खरी परिस्थिती समोर आल्यावरच याच्यावर बोलणं हे योग्य राहील असं मला वाटतं. जो पश्चिम नागपूरच्या जनतेने पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, कशा प्रकारचा याचा विकास राहील काय? पश्चिम नागपूरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, माझं कर्तव्य आहे की त्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्या क्षेत्रातील लोकांची डेव्हलपमेंटची कामं आणि त्या क्षेत्रातील विविध कामं करण्याचा माझा प्रयत्न राहील. ईव्हीएमवरून मोठा आंदोलन पुन्हा उभारण्याची तयारी आहे का? तेच आता बैठकीमध्ये ती दिशा निर्देश मिळाल्यावर ते तयार होईल. तर आपण बघितलं की ईव्हीएम वरून जे आहे ते प्रचंड गदारोळ होत आहेत. मात्र विकास ठाकरे यांनी जे सांगितलेलं आहे की त्यांचं जे नेतृत्व जो डिसिजन घेणार आहे, त्यांची जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये ठरवणार आहे की कशा प्रकारे ईव्हीएमच्या मुद्द्याला घेऊन पुढचं उग्र आंदोलन करायचं आहे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमराइड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com.